मोठी बातमी आणि दुःखद बातमी आहे की बुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं, कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे। आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार पानी पत्रही लिहिलेलं आहे। त्यात त्यांची भावना व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीत। कालच मी त्या विषयावर बोललो। आज सामनामध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे। सामना हा एकमेव दैनिक आहे, त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे। हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, अशा अनेक प्रश्नांवर हे आतापर्यंत त्या सरकारने तोंड उघडलेलं नाही। हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलत आहे, सगळ्या प्रश्नांवर बोलेल, राजकीय प्रश्नांवर बोलेल, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतील, विरोधकांवर बोलतील, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती हे सरकार बोलायला तयार नाही। बुलढाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याला त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता, बरोबर ना? त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी। त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली। ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही, तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे। त्याच्या माध्यमातून कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा कैलास यांच्या, त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे। आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतात आणि असामान्य शेतकरी आहे। त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला, जलसिंचनाचे प्रयोग केले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही। हे सरकार निकम्म आहे फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली। याची लाज वाटत नाही का या सरकारला? हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागलंय, बरोबर आहे हो सीएमच्या भाषेमध्ये, पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? शेतकऱ्यांना दिलेली वचनं कधी पूर्ण करणार? आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी, शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी। माफी मागितली पाहिजे या आत्महत्येबद्दल की आम्ही जबाबदार होत्या आत्महत्येला। अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। पण राऊत साहेब, जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीत